नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मॅथमॅटिक्सची सेमीची प्रश्नपत्रिका पॅटची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. क्वेश्चन 3 पासून तुम्हाला रिटर्न टेस्ट असते. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे ओरल आणि प्रॅक्टिकलसाठी असतात. एक क्वेश्चन राईट इन वर्ड्स. इथं युनिट्स, टेन्स, 100, 1000 हे 57,843. राईट इन फिगर्स 2,759. 2,759. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द गिव्हन बॉक्स फॉर द नंबर whose expanded form is 30,000 + 4,000 + 7 + 80. आता ह्या सगळ्या नंबरची इथं सम करायची आणि ती येते 34,087. सेकंड ऑप्शन 13,059 आपल्याला 7,823 मिळवायचे. आता याचा आन्सर येत आहे 20,882. इथं सबट्रॅक्शन आहे. याचं आन्सर येत आहे 54,508. इथं मल्टिप्लिकेशन आहे 384 मल्टिप्लाय बाय 17. तुम्ही डायरेक्ट 17ने पण इथे मल्टिप्लाय करू शकता किंवा 7ने आणि नंतर 1ने मल्टिप्लाय करून केलं तरी चालेल. त्याचा आन्सर येत आहे 6,528. 4,755ला 15ने भागायचं आहे. आता इथं डिवाईड केल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर येत आहे 317. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग कोप्राईम नंबर्स. आता कोप्राईम नंबर्स येत आहेत 9 and 14. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह कंटेंट प्राईम नंबर फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स. आता इथं प्राईम नंबर जो आहे तो 67 आहे. राईट ऑल डिव्हिजर्स ऑफ 30. 30चे सगळे डिव्हिजर्स लिहायचे, म्हणजे 30ला ज्या संख्येने पूर्ण डिवाईड करता येतं ते नंबर्स आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15 and 30. राईट द ॲप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स 7 मीटर्स. इथे सेंटीमीटर करायचे, मग 7 × 100 700 सेंटीमीटर्स. 8,000 ग्रॅम मीन्स हाऊ मेनी किलोग्रॅम असं विचारलं आहे. आता 1,000 ग्रॅम मीन्स 1 किलोग्रॅम, सो 8,000 इज 8 किलोग्रॅम. 4.5 लिटर, इथे मिलीलिटर आहे म्हणून 4,500 मिलीलिटर. 12,000 मीटर्स मीन्स 12 किलोमीटर. बी क्वेश्चन हाऊ मेनी कप्स ऑफ वॉटर ऑफ कॅपॅसिटी 200 ml have poured into the vessel to fill it completely with water of 1 liter capacity. आता 1 लिटर कॅपॅसिटीचे व्हेसल भरण्यासाठी आपल्याला 200चे किती कप्स टाकावे लागतील असं विचारलेलं आहे. तर 200 मीन्स 5, 1,000 ml मीन्स 1 लिटर. सो 2,000 मल्टिप्लाय बाय 5 इज 1,000 ml is equal to 1 liter, म्हणजे 5 cups of water to fill it completely. Sixth question, त्यातलं फर्स्ट A. The cost of 1 liter milk is rupees 60,000. Then what is the cost of 2.5 liter of milk? आता cost of 2 liter milk is 1 liter जी आहे 60 × 2 is equal to 120. Cost of half liter milk is equal to, आता 60 रुपीज हे 1 लिटरचं आहे, त्याचा हाफ म्हणजे 60 डिवायडेड बाय 2 इज 30. मग 120 + 30 इज 150. द कॉस्ट ऑफ 2.5 liter ऑफ मिल्क इज 150 रुपीज. 150. द टोटल weight of jaggery and sugar is 12
kg and 300 ग्रॅम. टोटल वेट 12 kg and 300 ग्रॅम आहे. किलोग्रॅम अँड ग्रॅम आपण केलं इथं. इफ द वेट ऑफ द शुगर इज 5 किलोग्रॅम अँड 700 ग्रॅम. आता 5 किलोग्रॅम 700 ग्रॅम ते सबट्रॅक्ट करावे लागतील. तर आता इथं आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द वेट ऑफ द जागरी. आता 300मधनं 700 मायनस होत नाहीत म्हणून आपण इकडचा एक घेतला म्हणजे 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम. 1000 मीन्स 300 इज 1300 आणि ते 12मधनं एक गेला म्हणजे ते 11 राहिले. मग 1300मधनं 700 गेले म्हणजे 600 आणि 11मधनं 5 गेले 6 म्हणजे द वेट ऑफ जागरी इज 6 kg and 600 gram. Write the fraction of 5 and 3 upon 100 in the decimal form. 5.03. Write the fraction in the decimal form. Quarter to 11 means 10.75. 91.4 meter means 91 meters and 4 म्हणजे means 40 centimeters. Rupees 2.30 means 2 rupees and 30 paise. Encircle the square number from following numbers. आता इथं स्क्वेअर नंबर हा 64 अँड 81 आहे. कंप्लीट द फॉलोइंग पॅटर्न. इथं 4 9 16 25 36 49. कंप्लीट द पॅटर्न. इथं आता किती आहे 2 3 4 म्हणजे इथे येणार आहे 5 नंतर मग 4 3 2 1 याप्रमाणे पॅटर्न इथं बघून त्याचा सिक्वेन्स बघायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचा पॅटर्न पूर्ण करायचा आहे. विच इज द फॉलोइंग नेट टू डू नॉट फॉर्म क्यूब. राईट द करेक्ट ऑप्शन नंबर इन द बॉक्स गिवन. आता क्यूब तयार होणार नाही असा ऑप्शन आहे 3. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. यूज द साईन लेस दॅन इक्वल टू अँड ग्रेटर दॅन. आता 7 + 8 7 + 8 मीन्स 15 and 30 divided by 3 is 10. आता 15 and 10 मध्ये कोणती संख्या मोठी आहे तर 15. सो 15 इज ग्रेटर दॅन 10. 35 minus 10 is 25. 8 into 4 is 32. आता 25 आणि 32 मध्ये 32 इज ग्रेटर दॅन 25. राईट द नंबर इन द बॉक्स. आता इथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते ट्रू होण्यासाठी आपल्याला कुठला नंबर बॉक्समध्ये भरायचा आहे. 28 divided by 4. 4 7 are 28. सो आन्सर इज 4. आता 9 इथं बॉक्स दिला आहे म्हणजे कोणत्या संख्येतनं 12 मायनस केले की 7 येणारे असं संख्या आपल्याला शोधायची. असा नंबर शोधायचा इज 19. 4 into 5 is 20. हिअर इज नॉट इक्वल टू म्हणजे दोन्ही लेफ्ट साईड अँड राईट साईड आर नॉट इक्वल. मग तुम्ही इथं कोणताही नंबर लिहू शकता. 9 + 1 9 + 2 9 + 3. ओन्ली 9 + 11 इथं चालणार नाही म्हणजे 9 + 11 is 20 होतं अँड बोथ साईड्स आर इक्वल. सो एक्सेप्ट 11 यू फील एनी नंबर इन दिस बॉक्स. A fruit seller have number of fruits as follows. Complete the pictograph based on the information. 7 fruits. आता 7 फ्रूटला आपल्याला हे पिक्चर काढायचं आहे. कोकोनट 21. आता इथं जे नंबर असतात त्या प्रत्येक नंबरला 7ने डिव्हाइड केलं की आपल्याला किती पिक्चर्स काढायचं याचा नंबर मिळतो. म्हणून ते आपण 7ने डिवाइड केलं 3. 63ला 7ने डिवाइड केलं 9. 35ला 7ने डिवाइड केलं 5. 49ला 7ने डिवाइड केलं 7. आता इथं 3 पिक्चर्स काढले. इथं 9 पिक्चर्स. इथं 5 पिक्चर्स अँड इथं 7 पिक्चर्स. इथं हे नंबर काढून घ्यायचे आणि त्यानुसार इथे फक्त काय करायचं आपल्याला पिक्चर्स काढायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येईल. परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.